मित्रांनो, ही पहा, ज्वारीच्या दाण्याबरोबरची ही मधमाशी आहे. बागेसाठी ज्यांचे बाग आहेत, ही स्पष्ट दिसून नाही राहिली, मला कारण नाही कळत आहे. हां, गेट इट. ओके 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 ओके. ही अतिशय बारीक, ही मधमाशीचं मध वगैरे काही कामात येत नाही मित्र. छोटे छोटे तिचे पोळे असतात. हिचं एक बरंच काहीतरी नाव आहे. छोटी मधमाशी आहे बिलकुल, आपल्या घरमाशीसारखी, पण ही मधमाशी आहे. हिला डंख वगैरे काही राहत नाही, चावत नाही ते. व्यवस्थित बघून घ्यायच्याकडे. ही जर तुमच्या शेतात असेल, जिथे तुमचा बाग आहे, तर जे गॅस म्हणजे वास येतो आपल्याला फवारणीनंतर, असे कुठलेच मारू नका फुलांच्या टायमाला. जेव्हा बहार तुम्ही धरतात किंवा तुमच्या फळबागाला फुलं येतात, ही आतापर्यंत आपल्याला आज्ञामत आणि ते मधाचं वगैरे माहिती आहे. ही बऱ्याच जणांना माहीत नाही, फार छोटी आहे आणि बरेच जण पाहिली असेल तर घरमाशी समजून तिला उडून लावतात. पण मित्रहो, हा पूर्ण बागायतदार शेतकऱ्यावर निसर्गाने केलेला उपकार आहे. आणि मधमाशीचं महत्त्व माणसाच्या आयुष्यात किती आहे, हे एक बागायतदारच जाणू शकतो. तुम्ही कितीही प्रगती केली, पॉलिनेशन ज्याला आपण म्हणतो, ते फक्त आणि फक्त एक मधमाशी उत्तम पद्धतीने करू शकते. हिला जतन करा मित्रहो. आणि बाग जर तुमचा असेल तर जास्तीत जास्त मधमाशा तुमच्या बागेत आल्या पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करा. उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही.